नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि आपण पाहताय विषय खास। मित्रांनो, मोदींनी भेट दिलेल्या पोलंडमधील कोल्हापूर स्मारकाचा नेमका इतिहास काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडला भेट दिली तेव्हा तिथे त्यांनी राजधानी वॉर्सामध्ये असलेल्या कोल्हापूर स्मारकाला जाऊन आदरांजली वाहिली। हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे असं नरेंद्र मोदींनी एक्स हँडलवरून केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे। याशिवाय नवागरचे जामसाहेब यांच्या स्मारकालाही भेट देऊन आदरांजली वाहिली। पोलंडमध्ये कोल्हापूर आणि गुजरातच्या महाराजांच्या नावानं स्मारकं का आहेत हे आपण जाणून घेऊयात आजच्या विषय खासमध्ये। तर मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात ही राजघराणी आघाडीवर होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन कोल्हापूरच्या महान राजघराण्याने मानवतेला सर्वतोपरी प्राधान्य देत पोलिश महिला आणि मुलांना सन्मानाने जगता येईल याकडे लक्ष दिले। हे स्मारक म्हणजे दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडमधील निर्वासित नागरिकांना कोल्हापूर जवळील वळिवडे या गावात करवीर संस्थानाने दिलेल्या सुरक्षित आश्रयाची स्मृती आहे। पंतप्रधान मोदींच्या या भेटीद्वारे या पुण्य कार्यातील महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आणि तब्बल 6000 किलोमीटर दूर असूनही पोलंड कोल्हापूरला जोडणाऱ्या आठवणींना उजाळा मिळाला। हिटलरच्या भीतीने जेव्हा अनेक देशांनी पोलिश नागरिकांना त्यांच्या देशामध्ये प्रवेश नाकारला होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणाऱ्या कोल्हापूर संस्थानाने त्यांचे स्वागत केले। त्यानंतर हे नागरिक आपल्या राज्यात 6 वर्ष एखाद्या कुटुंबाप्रमाणे राहिले होते। कोल्हापूरच्या जनतेनेही त्यांना कधीच आश्रित मानले नाही, तर आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणेच त्यांना प्रेम दिले। कोल्हापूरकरांच्या प्रेमाची पोचपावती म्हणून त्यांचे स्मारक पोलंडमधील वॉर्सामध्ये बांधण्यात आलं आहे। भारत आणि त्यातल्या त्यात कोल्हापूरचं पोलंडची हे नातं अनेक दशकं जुनं आहे। दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात आश्रय नाकारलेल्या पोलिश नागरिकांना तेव्हा कोल्हापूरच्या संस्थानाने आश्रय दिला होता। भारतावर त्यावेळी ब्रिटिश अंमल होता। कोल्हापूरच्या वळिवडे या गावात पोलिश नागरिकांसाठी छावणी उभारण्यात आली होती। 1943 ते 1948 अशी 5 वर्ष सुमारे 5000 पोलिश नागरिक इथे राहत होते। यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता। याच आश्रयाची आठवण आणि कृतज्ञता म्हणून पोलंडची राजधानी वॉर्सामध्ये हे स्मारक उभारण्यात आलं आहे। एवढंच नव्हे तर या पोलिश नागरिकांच्या आठवणीत कोल्हापूरच्या वळिवडे गावातही एक स्मारक उभारण्यात आले। काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये या आश्रितांच्या कुटुंबातील काही नागरिकांनी या स्मारकाला भेट दिली होती। याशिवाय पंतप्रधान मोदींनी नवानगरचे जामसाहेब दिग्विजयसिंह रणजितसिंह जडेजा यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेल्या डोबरी महाराजा स्मारकालाही भेट दिली। डोबरी म्हणजे पोलीस भाषेत गुड किंवा चांगला। या महाराजांनी 1942 मध्ये पोलंडच्या 1000 मुलांना युद्धानंतरच्या काळात आश्रय दिला होता, म्हणूनच त्यांना इथे गुड महाराजा म्हटलं जातं। भारतीय दूतावासाच्या वेबसाईटनुसार त्यांच्या सन्मानार्थ पोलंडमध्ये 8 पोलिश प्राथमिक आणि माध्यमिक शाळा यांना त्यांचं नाव देण्यात आलं आहे। या स्मारकाचं उद्घाटन 2014 मध्ये तर कोल्हापूरच्या स्मारकाचं उद्घाटन 2017 मध्ये करण्यात आलं होतं। तर मित्रांनो, पोलंडमधील नागरिकांनी उभारलेल्या कोल्हापूर स्मारकाचा इतिहास असा आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। सोबतच विषय खासला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।